ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण अगदी कुरकुरीत अशी पालकची भजी पाहणार आहोत। खूपच छान लागते ही भजी, पावाबरोबर किंवा नुसती चहाबरोबर खायला देखील खूपच छान लागते। ज्या लोकांना पालक जर आवडत नसेल आणि तुम्ही जर अशी भजी करून दिली तर नक्कीच ते खूप आवडीने खातील। तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊया। तर इथे मी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे, बारीक कट करून घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कट करून। कोथिंबीर देखील या भजीमध्ये खूप छान लागते। कांदा देखील घेतलेला आहे आणि इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण 3 ते 3.5 चमचे बेसन पीठ घेणार आहोत। आता इथे मी चवीपुरतं मीठ टाकते। मीठ तुम्ही जरा बेतातच टाका, कारण की पालकमध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण असतंच, त्यामुळे खारट होऊ शकतं, यामुळे तुम्ही मीठ थोडंसं बेतातच टाका। तर इथे मी थोडंसं जिरा पावडर वापरलेला आहे। जिरा पावडरने देखील भजीला खूप छान अशी चव येते। थोडासा ओवा टाकलेला आहे आणि थोडीशी इथे आपण हळद टाकून घेणार आहोत। थोडीशी लाल तिखट टाकलेलं आहे। जर तुम्हाला हिरवी मिरची जर चिरून टाकायची असेल तरी देखील तुम्ही टाकू शकता, पण जर लहान मुलं खात असतील तर हिरवी मिरची त्यातून काढता येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही इथे लाल मिरचीचा वापर करा। तर आता याच्यामध्ये मी पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेते। बघा, व्यवस्थित असं मिक्स झाल्यावर यामध्ये मी कांदा टाकलेला आहे। कांदा टाकून झाला की यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहे। कोथिंबीर नक्कीच घाला, कारण की भजीला खूप छान अशी चव येते कोथिंबीरने। आणि धुवून घेतलेला पालक घालून घेऊया। आता हे व्यवस्थित असं आपण बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये अजून पाणी ॲड करू नका, पालकला ऑलरेडी पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाणी ॲड करू नका। तर आता इथं पीठ मी रेडी करून घेतलेलं आहे। तेल देखील आपलं तापत ठेवलेलं आहे। आता आपण चेक करूया तेल आपलं तापलं आहे का। तर तेल बघा आपलं व्यवस्थित असं तापलेलं आहे। तर आता एक एक करून आपण मीडियम साईजची भजी यामध्ये सोडून ठेवूया। तेल छान तापलेलं पाहिजे, नाही तर आपली भजी इरमू शकते किंवा मग भजी जास्त तेल पिते। त्यामुळे तेल कडकडीत असं तापून घ्या आणि भजी सोडताना तेल कमी करून, म्हणजे गॅस कमी करून तुम्ही भजी सोडा। तर आता एक एक करून मी सर्व भजी याच्यामध्ये सोडत आहे। आता भजी सोडून 1 मिनिट झालेलं आहे। तर एक साईडनी मी भजी पलटून घेते, म्हणजे हलवून घेते। लगेच भजी सोडल्या तुम्ही कलथा किंवा झाऱ्या लावू नका, नाहीतर मग भजी आपली तुटू शकते। आता व्यवस्थित असं मंद गॅसवरती, मीडियम गॅसवरती मी भजी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। खूपच कुरकुरीत होते अशी भजी। सोडा देखील टाकायची आपल्याला गरज लागलेली नाही या भजीमध्ये। तर आता सर्व भज्या मी अशा प्रकारे तळून घेते। तर बघा, सुंदर असा रंग आपल्या भजीला आलेला आहे। आता ही भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर मस्त अशी पालकची कुरकुरीत भजी तुम्हाला आजची कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।